तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होते. फलंदाज असेल तर पराग आणि पराग. आजच्या दिवसात SRT असोसिएटमधला हा अंतिम सामना. जो संघ इथे जिंकेल तो डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश करेल. यापुढे होणारा सामना ढोले वर्सेस दरेपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती असेल आपला संघ घेऊन सज्ज राहायचं आहे. सामना सुरू होते. गोलंदाज सज्ज असेल तो गणेश जाधव. हर्ष स्पोर्ट दाभाड संघाकडनं प्रथम गोलंदाजी करताना पहिले षटकात आलताना गणेश जाधव. स्ट्रायकर फलंदाज असेल तो कुशुली संघाकडनं. 2 षटकांचा सामना असेल. आजच्या दिवसाचा अंतिम सामना कुशुली वर्सेस हर्ष स्पोर्ट दाभाड. 2 षटकांचा सामना असेल. स्ट्रायकर फलंदाज पराग आणि नॉन स्ट्रायकला स्वप्नील मांजे. गोलंदाज सज्ज होतो दाभाड संघाकडनं गणेश जाधव. दोन्ही संघांचा विचार केला तर अतिशय नावाजलेले दोन्ही संघ SRT असोसिएटमध्ये. आजच्या दिवसाची अंतिम लढत, अंतिम सेशन विजयापासून 2 पावलं दूर असताना दोन्ही संघ. गोलंदाज सज्ज होतो गणेश जाधव. फलंदाज असेल तर पराग. 2 षटकांचा सामना असेल. आजच्या दिवसाचा अंतिम सामना दाभाड वर्सेस कुशिवली. टाकलेला चेंडू बॅटची कळा घेऊन चेंडू डी झोनकडे रवाना होतोय आणि पराग याचं खातं खोललं जात आहे. कुशिवली संघाचं खातं खोललं जातं. धावसंख्या तिथे बिनबाद 1. स्ट्रायकरला फलंदाज स्वप्नील मांजे. इथून मात्र स्वप्नील मांजेला आपलं खातं खोलायचं आहे. स्वप्नील मांजेचा विचार केला तर अतिशय फॉर्ममध्ये असलेला दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजीमध्ये अतिशय फॉर्ममध्ये असलेला कुशुली संघाकडनं स्वप्नील मांजे. सज्ज होतो गणेश जाधव. षटकातील पुढचा चेंडू हाताळताना गणेश जाधव. स्ट्राईकला परत स्वप्नील. टाकला चेंडू सरळ स्ट्रेट डावी फटकावला गेला. क्षेत्ररक्षक झेलखाली येतो. खराब क्षेत्ररक्षण होतंय. तुम्ही जीवदान कोणाला दिला तर स्वप्नील मांजेला. धाव फटकावला गेला 2. धावसंख्या बिनबाद 3. आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच चूक केली होती आणि तदनंतर चुकीला माफी नाही. ज्या धावा फटकवल्या गेल्या तब्बल 41 धावा फटकवल्या गेल्या. त्या गणेश जाधवचा विचार केला तर क्रिकेटच्या पटलावर खूप मोठा अनुभव आहे त्याच्याकडे दोन्ही फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा. तदनंतर स्वप्नील मांजेचा विचार केला तर त्याच्याकडे सुद्धा खूप अनुभव आहे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये. गणेश जाधव सज्ज होतो. स्ट्रायकर फलंदाज स्वप्नील मांजे. धावसंख्या बिनबाद 3. चालू असलेला सामना कुशिवली वर्सेस दाभाड. आजच्या अंतिम सामना. गणेश जाधव सज्ज होतोय. स्वप्नील मांजे पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू डी झोनकडे रवाना होतोय आणि पंचातीकडनं खून गती डी झोनकडे रवाना होतोय. धावसंख्या 3. 4. बिनबाद 4. 2 षटकाचा सामना असेल. कुशिवली वर्सेस दाभाड. स्ट्रायकर फलंदाज पुन्हा एकदा पराग. चेक मोहन 11 दलिपडा आणि स्वरा 11 डोले टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. सेमीफायनल नाणेफेक होणार आहे. गणेश जाधव सज्ज होते पुन्हा एकदा. परागाचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि पहिला आदरा मिळतो टीम कुशिवली संघाला. पराग परततोय डगआउटच्या आसऱ्याला. O2 DJ. धन्यवाद DJ. पुढचा फलंदाज येतो दीपेश. स्ट्राईकला तो दीपेश. नॉन स्ट्राईकला तो स्वप्नील मांजे. पहिला आदरा मिळतो टीम कुशिवली संघाला 4 या धावेवर. पुन्हा एकदा गणेश जाधव सज्ज होतोय. अतिशय सुरेख गोलंदाज पृथ्थकरण केलंय गणेश जाधव यांना. गणेश जाधव तू टाकलेला चेंडू बॅटची आतली कला घेऊन पंचातीकडनं खोट करतील की दुसरा फलंदाज परत तो डगआउटची असलेला टीम कुशिवली संघाचा.
धन्यवाद डीजे. पुढचा फलंदाज दिनेश. गणेशानं सुरेख पद्धती षटक हाताळलं गेलंय, कारण चेंडू टाकून झालेत मला वाटतं 5 धावा खर्च केल्यात फक्त 4 आणि 2 फलंदाज परतीच्या रस्त्याला परतलेत टीम कुशली संघाकडनं. दिनेश, बॉबी, गणेश जाधव सज्ज होता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर फलंदाज तो बॉबी, इथून मात्र गणेश जाधव टाकला चेंडू, पुन्हा चेंडू हवेत आणि तिसरा फलंदाज परततोय डगआउटच्या आसऱ्याला. खराब सुरुवात म्हणता येईल टीम कुशली संघाकडनं. 3 बाद 4 अशी धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धन्यवाद डीजे. धावसंख्या 4. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. मला वाटतं गणेश जाधव यांच्याकडनं हॅट्रिक, गणेश जाधवने हॅट्रिक प्राप्त केली आहे. लगातार 3 चेंडूवर 3 फलंदाज बाद केलेत गणेश जाधव याने. पुढचा गोलंदाज सज्ज आहे तो अनिल आणि स्ट्रायकर फलंदाज कोण असेल तर स्वप्नील मांजे. स्वप्नील मांजे याला कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या पटकावली गेली 4 आणि फलंदाज बाद झाले 3. कुठेतरी स्वप्नील मांजे याला कमबॅक करावं लागेल. पुढचा गोलंदाज असेल तर अनिल दाभाड संघाकडनं. टाकलेला चेंडू आणि विरकावून दिला स्वप्नील मांजे आणि शतरक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. डी झोनकडे एक बाईक तिकडे उभी आहे, कृपया थोडी ती आरसी फिरवायची आहे. समालोचन कक्षाकडे तिचं प्रक्षेपण होत आहे. धन्यवाद. धन्यवाद आरसी. आणि पुण्याच्या चेंडू बिरकावून दिलं काऊ कॉर्नरच्या वरून आणि निश्चितच स्वप्नील मांजेकडून दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. विकेट किपरच्या मागे वर जी बाईक उभी आहे तिची आरशी इकडे येते, कृपया ती थोडीशी डाऊन करायची आहे. ओके, लेफ्ट साईडची. ओके, धन्यवाद. त्यानंतर स्वप्नील मांजे आणि वीरादेव स्पष्ट केलेत. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार खेचले गेले. गणेश जाधव विचार केला, गणेश जाधवने पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक संपादन केली होती. कुठेतरी कमबॅक करावं लागेल अनिलाला, कारण फलंदाज टॅकला करून तो स्वप्नील मांजे. पुन्हा एकदा सज्ज होतो अनिल, फलंदाज स्वप्नील मांजे. आता म्हटला बॅटची आतली कडा घेऊन चेंडू डी झोनकडे रवाना होतोय. धावसंख्या होती 17. कमबॅक केलं अनिलाने. सुरेख चेंडूची हाताळणी केली होती. बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरला बीट करून डिक्लेअर झोनकडे रवाना होतोय. धावसंख्या होती 3 बाद 17. आता मात्र स्ट्रायकर फलंदाज असेल तो आकाश. गोलंदाज सज्ज असेल तो अनिल. आकाशसाठी, आकाशला आपलं खातं खोलायचं आहे. कुठे टीम संकटात असताना स्वप्नील मांजे यांनी कमबॅक केलं होतं. आता मात्र बॅटची कडा घेऊन आकाश परततोय डगआउटच्या आसऱ्याला. 4था आदरा मिळतो टीम कुशिवली संघाला आणि अनिल याने कमबॅक केलंय. थँक्यू. मोहन 11 दलेपडा आणि स्वरा 11 डोले टीमचे कॅप्टन आपण सेमीफायनलच्या नाणेफेकीसाठी टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल. पुढचा फलंदाज येतो सतीश. दोघे बंधू मला वाटतं खेळपट्टीवर असतील. सिनियर स्वप्नील आणि ज्युनियर सतीश. अनिल सज्ज होत आहे. टाकला चेंडू विरकावून दिला. एक शतरक्षकांना बीट करून चेंडू निघून जाते. 1 धाव मिळते आणि सुरेख फेकी होते. 1 धाव सामना निघतं सतीशाला आणि धावसंख्या होती ती 4 बाद 18. आता मात्र अंतिम चेंडूचा सामना करतो स्वप्नील मांजे.
गोलंदाज अनिल याच्यावर हल्ला चढवला स्वप्नील मांजेने, 2 षटकार खेचले होते. तोच अनिल सज्ज होतोय गोलंदाजासाठी. फलंदाज असेल स्वप्नील मांजे. थोडंसं शतरक्षमध्ये बदल करत असताना गणेश जाधव जो एस्टनच्या मागे उभा आहे. अनिल सज्ज होतोय गोलंदाजासाठी. स्वप्नील मांजे फलंदाज. अंतिम चेंडू असेल पहिल्या सेशनमधला. टाकलेला चेंडू आणि निश्चितच पंचातीकडनं खून करतील. षटक संपत आहे आणि पहिल्या सेशनच्या समाप्तीला धावा फटकवल्या गेल्या. 18 आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 21 धावून गेली असेल हर्षफोर्ड दाभाडेला. मोहन 11 दलेपडा आणि स्वरा 11 ढोले टीमचे कॅप्टन आपण यायचंय. या स्पर्धेची सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित यायचे. आपण नाणेफेक करणार आहोत. पाली संघाचे सर्व ऑलिंडर्सना एक विनंती असेल की सर्वांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. मित्रांनो, स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम सेशन आणि सेमीफायनलची मॅच सुरू होणार आहे. सर्वांना एक विनंती असेल, सगळ्यांनी एका ठिकाणी उभे राहू नका. सीमारेषेचा वेध घ्यायचा आहे आणि कुठल्याही प्रकारचा स्पर्धेला गॉलबोट न लागता आपली स्पर्धा पार पाडायची याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. थँक्यू सो मच समालोचन कक्ष. सेमीफायनलचं आपण नाणेफेक करणार आहोत. एकीकडे स्वरा 11 डोले आणि दुसरीकडे मोहन 11 दलेपडा. निकेश राऊत यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होईल. एकीकडे एवन जोडी, दुसरीकडे पाली असं हे नाणं या स्पर्धेसाठी उभारले गेले. पाली असा कॉल आहे स्वरा 11 डोले टीमचा आणि पाली चालू आहे. तीन ओव्हरचा सामना असेल. टॉस जिंकला स्वरा 11 ढोले टीमने. विचार केला तर स्वरा 11 ढोले टीमकडे बॅटिंग लाईन चांगली आहे. महेंद्र असेल, विजय असेल, चांगले बॅटिंग करतात. निर्णय का असेल? प्रथम शतरक्षण स्वीकारले. काय सांगशील? खेळपट्टीचा मैदानाचा अनुभव आहे. इथे आम्ही प्रथमच खेळतोय, पहिल्यांदाच. अनुभव, खेळपट्टी चांगली आहे आणि बॅटिंग लाईनअपला भरपूर मदत देते. बॅटिंगसाठी खेळपट्टी चांगली असं तुम्ही उल्लेख केलात म्हणून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोर मोहन 11 दलेपडा संघ आहे. तो देखील तुमच्या असोसिएशनमध्ये नेहमीच खेळत असतो. त्यांनी देखील चांगली करामती या मैदानामध्ये केल्यात. किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करशील? 30. कोणते असे गोलंदाज आहेत जे मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करतील? मी स्वतः, विजय आणि ज्ञानेश्वर. काय सांगशील? एक चांगली फाईट पाहायला मिळेल दलेपडा विपक्ष डोले. नक्कीच. धन्यवाद. जाऊया मोहन 11 दलेपडा टीमच्या कॅप्टनकडे. टॉच महत्वाचा होता. हो. नाणेफेक जर जिंकली असती तर निर्णय काय असता? बॅटिंगच असते. बॅटिंग स्वीकारली असते आणि बॅटिंगच पहिल्या इनिंगमध्ये करायचे. समोर जर विचार केला तर डोले संघ अगदी तुमच्या परिसरातीलच आहे. त्यांच्याकडे देखील एक चांगली भरणे असणारा संघ आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 40-45 पर्यंत जायचा प्रयत्न करू आम्ही. एक चांगली फाईट पाहायला मिळेल या मैदानामध्ये. हां. कसं वाटतं या पालीच्या क्रीडानगरीमध्ये खेळताना? आयोजनाबद्दल काय सांगशील? खूप छान आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला खेळायला मिळालं, संधी दिली त्याबद्दल थँक्यू. खूपच चांगली चर्चा केली. मित्रांनो, कुठे जाऊ नका. पात्र सरपंच चषक 2024 हे पर्व, ही स्पर्धा ग्रामस्थ मंडळ पाली, आई गावदेवी पाली आणि एवन जोडी मनीषदादा पाटील आणि मनोजदादा पाटील यांच्या माध्यमातून उभारली. या सामन्यानंतर आपल्याला सेमीफायनल पाहायला मिळेल. एकीकडे स्वरा 11 डोले टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विपक्षामध्ये मोहन 11 दलेपडा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज सज्ज होतो स्वप्नील मांजे. स्ट्रायकर पर्यंत भावेश. स्वप्नील मांजेला कमबॅक करायचं असेल करावं लागेल. टाकलेला चेंडू सुरेख पद्धत चेंडूची हाताळणी केली आहे आणि भावेश परततोय डगआउटच्या असल्या 0 या धावेवर. पहिला आदरा मिळतो टीम दाभाड संघाला. धन्यवाद डीजे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि माझा सर्वांना सप्रेम नमस्कार. क्रिकेट प्रेमी दाभाड गावचे कृष्णा पाटील आमच्यामध्ये जोडले गेलेत. त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल दाभाड टीमला. षटकारांची हॅट्रिक केली तर
परंतु पहिल्या चेंडूवर पलटवार गेला गोलंदाज स्वप्नील मांजे याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिली. भावेशला डगआउटला पाठवलं, जो एक चांगला खेळाडू आहे त्याची विकेट प्राप्त करून दिली. इथून 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असेल. क्वार्टर फायनलचा सामना असोसिएशन मधील आजच्या दिवसातील शेवटचा सामना लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने फ्रंट फूट ओपन करत असताना खेळण्याचा प्रयत्न उजव्या स्टिच्या खूपच दूर राहिला. वाईटचा इशारा, एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली स्वप्नील मांजेच्या माध्यमातून. या संघांचा विचार केला तर हर्षपोट दाभाड टीमने मात्र या हंगामामध्ये एक पारितोषिक जिंकले महाप या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये, परंतु या हंगामामध्ये विजयाचा खातं ओपन करता आलं नाहीये कुशुली टीमला. यांच्यामध्ये ही लढाई ओव्हर द विकेटने यावेळेस इनसाइड द आउट कव्हरच्या वरून उडवले चेंडूला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी अमरच्या बॅट मधून हा दणदणीत चौकार. चौकाराने आपल्या नावाला सुरुवात केली. बॅटर अमरने 5 वर पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाले. पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली गणेश जाधवनी प्रभावित केलं. पहिल्या इनिंगमध्ये 4 धावा खर्च करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा प्राप्त केल्या. तिथूनच या मॅचचे फिल्डआउट केला दाभाड टीमने. आता इनिंगच्या लक्षाचा पाठलाग करत असताना चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला अमरच्या माध्यमातून. ओव्हर विकेट अमरसाठी हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे शांत ठेवले गेले. चौकार येतोय, कधी मोठा फटका येतो तर कधी गोलंदाज वर्चस्व दाखवते. चांगली लढाई गोलंदाज आणि फलंदाज मध्ये पाहायला मिळते. स्पर्धेची जीवन जोडी पुन्हा अंगामध्ये जोडली जाते. मनोज दादा पाटील आणि त्याचबरोबर विद्यमान सरपंच नंदा वाघे मॅडम यांचे सुपुत्र प्रणय वाघे. वेलकम, आपले स्वागत. लेफ्ट ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये केले. आपल्याच गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्वप्नील मांजे यांचं. एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख राहिली या परिसरामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर चौकार जरूर आला, परंतु त्याच्यानंतर अमरला धाव काढणं कठीण झाले याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये 3 धावा, खात्यामध्ये 5 धावा आल्यात. त्या गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये महेश शेला यावेळी पुन्हा एकदा बॅकलिप पूर्णपणे ओपन करून समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका सुचवण्याचा प्रयत्न होता. संपर्क करू शकले नाहीये. विविध आहे स्वप्नील मांजेकडे, विविध दाखवतो, गतीचा देखील वापर करतो. क्रिकेटर देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. आणि आता मात्र इथे शांत ठेवले गेले अमरला. अमरच्या माध्यमातून जरूर चौकार आला, परंतु त्याच्यानंतर 3 चेंडू डॉट. 5 चेंडूमध्ये 6 धावा हर्षपोट दाभाड टीमच्या खात्यामध्ये. समीकरण थोडंसं कठीण झाले दाभाड टीमला. पुन्हा एकदा डॉट चेंडू, ओव्हरची समाप्ती, यशस्वी षटक स्वप्नील मांजे यांचं स्वप्न दाखवलं आज कुशिली टीमला. स्वप्नील मांजेने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर हर्षपोट दाभाड टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 वर 1 विकेट. आता मात्र 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. आता हा पेपर थोडासा कठीण झाला हर्षपोट दाभाड टीमला. कॉम्प्युटर बॉक्स मध्ये एकीकडे 12वा प्रतिनिधी म्हणून जगदीश शेलार यांचे सुपुत्र ओमकार आणि दुसरीकडे हर्षपोटचे 12वा प्रतिनिधी तेजस पाटील. आता तेजस पाटीलच्या हृदयाचे ठोके वाढलेत, त्याला माहित आहे. पहिले षटक कुशिवली टीमच्या खात्यामध्ये चुकले आणि दुसरं षटक ऋतुराजचे असेल. ऋतुराज नेहमीच गोलंदाजी करत असताना राज्य करतोय, मागच्या काही सामन्यामध्ये पाहिलं, म्हणून हा पेपर सध्या तरी कठीण असेल हर्षपोट दाभाड टीमला. परंतु आता कुशिवलीचे समर्थक खुश असतील. कुशिवलीमध्ये देखील स्पर्धेचं आयोजन सुरू आहे आणि काही समर्थक सध्या जोडले गेलेत. कॅमेरामॅन जे आहेत, मुख्य कॅमेरामॅन, त्यांच्या अगदी उजव्या बाजूला आपण त्यांची गर्दी देखील पाहू शकतो. या हंगामामध्ये विजयाचं खातं खोललेलं नाहीये, सेमीफायनल मध्ये पोहोचलेले नाहीयेत कुशिवली संघ. समर्थकांची गर्दी वाढेल सामना जिंकला तर. 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. राईट हँड ओव्हर द विकेटने ऋतुराज पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु हे विसरून चालणार नाहीये. गणेश अजून मैदानामध्ये आहे. गणेशने गोलंदाजी चांगली केली. पहिल्या इनिंग मध्ये 4 धावा खर्च करत असताना 3 विकेट प्राप्त केल्या होत्या. इथे बॅटिंग करावी लागेल, परंतु ही खेळपट्टी गणेशसाठी अनुकूल नाही राहिलेली. या खेळपट्टीवर गणेशने पूर्ण दिवस गोलंदाजी चांगली केली. या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटचा आवाज येईल का? उजव्या स्टिकच्या अगदी सबलून चेंडू बाउन्स होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू. 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता मात्र
13 धावांची गरज. सामना संपलेला नाही. जोपर्यंत गणेश जाधव खेळपट्टीवर आहे तोपर्यंत पलटवार होऊ शकतो. मोठे फटके सजवण्यासाठी याला देखील मानलं जातं. उत्तर देईल का ऋतुराजला? अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर दुसरा वाईट. 2 वाईट चेंडू टाकले गेलेत. एक चेंडू डॉट देखील पाहायला मिळाला. समीकरण थोडंसं हलकं झालंय. जिंकण्यासाठी आता मात्र 12 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये 12 धावा, सॉरी 5 चेंडू मध्ये 12 धावा. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी ऑन स्क्रीनवर ते चित्र देखील टिपले गेले. मैदानाच्या चारही कोपऱ्याला प्रेक्षकांची गर्दी आहे. या सुपर संडे मध्ये या ग्रामीण धमाक्याचा आनंद घेत असताना ग्रामीण फॉर्मॅट मधून या स्पर्धेचं आयोजन केले गेले. ओव्हर द विकेटने ऋतुराज. पुन्हा दिशाहीन गोलंदाजी. गणेश जाधव हे नाव मोठं आहे मित्रांनो, म्हणून गोलंदाजावर थोडासा दबाव आलाय. भिवंडी क्रिकेट असोसिएशन मध्ये, आदिवासी असोसिएशन मध्ये, गणेश जाधव प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे. क्षमता आहे, प्रात्यक्षिक कधीही धावू शकतो. सध्या दिनेशभाई पाटील देखील जोडलेत. त्यांच्या हृदयाचे ठोके देखील वाजले असतील. असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. उभे झालेत, बसले होते. सर्व प्रेक्षक उभे झालेत. काही संख्येने प्रेक्षक बसलेले देखील आहेत. परंतु दोन्ही टीमचे समर्थक आता उठलेत, कारण का मॅच देखील उठली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये फुल टॉच खराब. या ओव्हरचा हा 4था वाईट चेंडू येतोय. 4 एक्स्ट्रा धावा खर्च केलेत. पुन्हा संकट निर्माण झालंय. कॅप्टन काय निर्णय घेतील? ऋतुराजने चांगली गोलंदाजी पूर्ण दिवस केली. पर्याय खूप आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण उल्लेख केला होता की कुशुली टीमचा विचार केला तर स्वप्नील मांजे हा त्यांचा एक स्टार गोलंदाज आहे. परंतु दीपेश पाटील असेल, रबाडा असेल असे देखील गोलंदाज होते. परंतु त्या गोलंदाजापेक्षाही ऋतुराजने या अंगामध्ये चांगली गोलंदाजी केली, म्हणून त्याला पुन्हा एकदा संधी दिली होती. दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत कांबालेचे सदस्य जयेश दादा वलगणे आमच्यामध्ये जोडले गेले. त्यांचे देखील स्वागत, वेलकम. सामना आता रंगतोय. दोन्ही टीमचे समर्थक उभे झालेत. एकीकडे कुशुली टीमचे समर्थक तर दुसरीकडे दाभाड टीमचे समर्थक. ऋतुराज यावेळेस बॅटची एज स्लिप मधून चेंडू डी झोन मध्ये जाईल. सिंगल दाबेल गणेश जाधवच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10 या अंकावर. समालोचन कक्षामध्ये दुसऱ्या इनिंग साठी विशेष करून दाभाडगावच्या भावेची इच्छा होती या महत्वपूर्ण सामन्यामध्ये मायक्रोफोनवर तुम्हाला जायचंय. त्यांना देखील देऊया धन्यवाद. परंतु सामना रंगलाय. टीमची धावसंख्या 10 वर. 4 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. मान्यवर जोडले गेले जयेश बलगणे ग्रामपंचायत सदस्य खंबाला, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. 4 मध्ये 9 हे समीकरण शिल्लक आहे. एकीकडे अमर आहे बॅटिंगला तर दुसरीकडे गोलंदाजीसाठी ऋतुराज. नेहमीच गोलंदाजी करत असताना राज्य करतोय, परंतु हा सामना जर कुशली संघाने गमावला तर ऋतुराज कारणीभूत असेल, कारण का 4 एक्स्ट्रा धावा खर्च केलेत वाईटच्या रूपाने. उमेश हुकमाली देखील जोडले गेलेत, त्यांचे देखील स्वागत. आज दोस्ती 50-50 संघ जिंकला होता, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना खेळता येणं शक्य झालं नाही, कारण का निपूर पाटील यांची एंगेजमेंट होती. त्या कारणास्तव खांबाला संघ खेळू शकले नाहीत. अन्यथा दाभाडच्या ऐवजी खांबाला देखील असू शकला असता, कारण का त्यांचा सामना दाभाडच्या विपक्षामध्ये होता. 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. राऊंड द विकेटने अगदी पुढे टाकला होता. एका धाबीसाठी संघर्ष. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, डायरेक्ट हिट करू शकले नाहीयेत. सिंगल धाव येते. सामना रंगतोय, सामना रंगलाय. दिनेश पाटील देखील जागेवर स्थिर होत नाहीयेत. इकडून तिकडून त्यांच्या देखील फेऱ्या आहेत, तर दुसरीकडे कुशिवली टीमचे समर्थक देखील आता उभे झालेत. मुख्य कॅमेऱ्यांच्या अगदी उजवी बाजूला आपण पाहू शकता कुशिवली टीमचे समर्थक, तर खेळाडू कक्षामध्ये दाभाड टीमचे समर्थक आता देवाचा धावा करू लागलेत. सामना महत्वाचा आहे. क्वार्टर फायनलचा सामना 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. मॅच गरम झाली आहे, प्रेक्षणीय झाली आहे. चांगला सामना रंगलाय. एक विजय प्राप्त केले महाप या ठिकाणी दोस्ती 50-50 हरवून हर्षपूर दाभाड टीमने. जयेश वलगणे यांच्याकडून 500 रुपये षटकारासाठी लावले गेलेत. कुशुलीला विकेट साठी आजार. उडवलाय लांब पल्ल्याचा काउकोंडर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार ठोकलाय. गणेश जाधवने चित्र बदलवलंय. ज्याची चर्चा आपण समालोचन कक्षातून करत होतो त्याच्या बॅटला उदान आलाय. षटकार ठोकलाय, चित्र बदललंय, पलटवार केलाय. ऋतुराजच्या विपक्षामध्ये षटकार. टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. 2 धावांची गरज.
2 चेंडू शिल्लक. मॅच अजून संपली नाहीये, परंतु ही मॅच जर आवडली असेल तर दोन्ही टीम साठी प्रेक्षकांना विनंती करीन की टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅच अजून ऑन आहे. लिफाफ्यामध्ये ही मॅच बंद आहे. ज्या प्रकारे एखाद्या पत्रामध्ये, पत्राच्या कव्हर मध्ये एखादा पत्र असतो, ते पत्र ज्या पद्धतीने झाकलेलं असतं त्याच पद्धतीने हा सामना अजूनही झाकलेला आहे. कारण का समोर ऋतुराज आहे. सामना रंगतोय. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. गणेश जाधवच्या माध्यमातून 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. ऋतुराज राज्य करेल का, गणेश उत्तर देईल का? दोघांमध्ये हा सामना रंगलाय. एकीकडे कुशिवली, दुसरीकडे दाबाड. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. सुरुवातीला वार केला गणेश जाधवने, परंतु इथे ऋतुराजने पलटवार केला. सामना रंगलाय. एका चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. मी सुरुवातीला उल्लेख केला होता, जर हा सामना कुशली संघ गमावतोय, हार पत्करावी लागते, तर त्याला कारणीभूत असेल ऋतुराज. कारण का त्याने या ओव्हरमध्ये 4 वाईट धावा खर्च केलेत. प्रेक्षणीय सामना, पैसा वसूल सामना, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. परंतु मॅच जिंकल्यानंतर कोणताही संघ, कोणताही समर्थक आतमध्ये येणार नाहीये. जोपर्यंत विजय घोषित केला जात नाही तोपर्यंत कोणताही प्रेक्षक मैदानाच्या आत येणार नाहीये. तुम्ही आत येऊ शकता, परंतु विजय घोषित होत नाही तोपर्यंत तुम्ही आत येऊ शकत नाहीयेत. एका चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार परिस्थितीमध्ये एका चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. एकीकडे श्री गणेश दाबाड संघ 19 धावांचा पाठलाग करत असताना 12 चेंडू मध्ये, तर दुसरीकडे ते 19 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न गावदेवी कुशिवलीच्या माध्यमातून. 1 चेंडू 2 धावा. जयेश बडगले यांच्या माध्यमातून चौकार जर लावला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. 1 चेंडू 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ऋतुराज आणि गणेश उजव्या यष्टीच्या बाहेर. या ओव्हरचा हा 5वा वाईट चेंडू ऋतुराजच्या माध्यमातून. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 2 चेंडू, एका चेंडू मध्ये 2 धावांची गरज होती, परंतु आता एका चेंडू मध्ये एका धावीची आवश्यकता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही टीम साठी. काय जबरदस्त लढाई पाहायला मिळते. प्रेक्षक आता देवाकडे धावा करू लागले आहेत. संकट आणि संधी या 2 गोष्टी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतात. संधी सोबत संकट देखील येत असतं. एका चेंडू मध्ये 1 धाव, अशी परिस्थिती 2017 मध्ये झाली होती. झेंडास्फोट अडगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश दाबाड यांच्यामध्ये सामना दिनकरपाड्याच्या क्रीडानगरीमध्ये होता आणि गणेश जाधवचे भाऊ शरद जाधव यांनी ती 1 सिंगल धाव पूर्ण केली होती. एका चेंडू मध्ये एका धावीची गरज. डॉट चेंडू आणि त्याचबरोबर सामना जिंकलाय आई गावदेवी कुशिवली टीमने. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. या हंगामामध्ये प्रथमच फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. खूप मोठा संघर्ष करावा लागला या हंगामामध्ये, परंतु हंगामाला समाप्ती होता होता मात्र गावदेवी कुशिवली टीमने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवलाय आणि त्याच्यानंतर त्यांचा तो आनंद जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. अभिनंदन गावदेवी कुशिवली संघ. कौतुक करावं लागेल हर्षपोट दाबाड टीमचं देखील. त्यांनी देखील चांगली लढाई लढली. थँक्यू डीजे. आई गावदेवी कुशिवली संघ आपण मैदान खाली करायचंय आणि पण सेमीफायनलला सुरुवात करणार आहोत. सेमीफायनलला पाहायला मिळेल मोहन 11 दलेपडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वरा 11 डोले. टॉस जिंकून स्वरा 11 डोले टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग करताना संघ मोहन 11 दलेपडा संघ पाहायला मिळेल. सतीश जाधव यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे, त्यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. आई गावदेवी कुशिवली संघ आपलं फोटोशूट झालं असेल तर आपणास विनंती असेल की आपण मैदान खाली करायचंय, कारण की लगेचच आपण सेमीफायनलला सुरुवात करणार आहोत.
विनंती असेल त्वरित मैदान खाली करायचंय. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. कुशिवली संघाने प्रथमच या हंगामामध्ये फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. पाठीराख्यांची देखील मोठी संख्या होती. अभिनंदन. गणेश जाधव यांना विनंती असेल की ज्यांनी षटकार ठोकला होता त्याच्यासाठी देखील कॅश प्राइज जयेश वल्गणे यांच्याकडून दिले गेले ते देखील आपण स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचे. सतीश जाधव यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. आपल्या देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. कुशिली टीमचे गोलंदाज ऋतुराज यांनी देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. एका चेंडूमध्ये एक धाव डिफेन्स केली. पूर्ण संघाला 1000 रुपयाचे कॅश प्राइज गुरुग्राम पंचायत सदस्य जयेश वल्गणे यांच्या माध्यमातून आलंय. विवेक पाटील आमच्यामध्ये जोडले गेले. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. सतीश जाधव यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सतीश जाधव यांचा आपण या ठिकाणी सन्मानाने सत्कार करणार आहोत. मी स्पर्धेचे आयोजक मनोज पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. कुशिली टीमचे कॅप्टन आपण यायचंय बक्षीस स्वीकारण्यासाठी. सामना जिंकला त्याच्यासाठी सांघिक पारितोषिक लावले गेले. जयेश वल्गणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल त्वरित यायचे स्वीकारण्यासाठी. आणि गणेश जाधव यांना देखील विनंती करतो की आपण जो षटकार ठोकला होता ऋतुराजच्या विपक्षामध्ये त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आले ते देखील आपण स्वीकारण्यासाठी यायचंय.